जय भीम जय भारत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शी न्यायालयासमोरील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व बौद्ध अनुयायी भरपूर संख्येने उपस्थित राहिलेले आहेत। या रणसंघर्ष या पत्रकार माध्यमातून आज आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सह्याच्या मोहिमेचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पुण्यामधून डिक्लेअर केलेलं आहे। स्वतः बहुजन मोर्चा बार्शी जिल्हा व सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी मी स्वतः बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी जे सह्याचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे त्याचं मी समर्थन करून मी स्वतः तसेच या बार्शी शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून 8 ऑक्टोबर 2013ला सर्व न्यायालयाच्या बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक हे देखील या भारत देशामध्ये प्रथमतः आंदोलन करत आहेत। परंतु आता या आंदोलनाची ठिणगी संपूर्ण भारतामध्ये पडलेली आहे। मोठी ज्वाला भडकणार आहे। सर्वसामान्य लोकांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट चुनाव प्रणाली होत नाही आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे, अधिकार आहे तो राजा बनण्यासाठी दिलेला आहे। त्या मताच्या या देशाची व्यवस्था भारतीय वोटिंग मशीन नावाचं जे भूत या ठिकाणी आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे। कारण राष्ट्रपतीच्या किंमत आणि या देशातल्या सामान्य गरीबाची किंमत एकच आहे, म्हणजे वन वोट वन व्हॅल्यू झाल्याच्या बाबतीमध्ये ही आंबेडकरांची निर्माण। उत्तर भारतामध्ये 4 वेळेस त्यांनी ठिकाणी आहेत बदलण्यासाठी बदलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर तर ही ताकद देशातून संपून पाहतात। 8 ऑक्टोबर आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या राईट मध्ये माझं कुणाला गेलं हे जाणून घेण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दिला आहे। देशामध्ये इलेक्शन झालं, आता विधानसभेचं झालं। या देशातला शेतकरी मजूर असेल, गरीब असेल, दलित असेल, दिनदुबळा असेल, या देशामध्ये असेल, सर्व विरोधामध्ये असताना या देशामध्ये बहुमतामध्ये हे लोक या देशामध्ये या ठिकाणी माझं मत आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये या देशामध्ये आणि तरी नीतीने आणि समानतेने या देशामधल्या ब्राह्मण नाही। बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर या देशामध्ये विरोधात कारस्थान करून या देशातील ब्रिटिशांना या देशामध्ये बाबासाहेब सुद्धा भारतीय संविधानामधला काही नसलेला अधिकार आहे तो अधिकार शून्य करण्याचं काम या देशात मनुवादी लोक करत आहेत। नावाजलेली राष्ट्र ईव्हीएम मशीन
जे जपान इलेक्ट्रॉनिक मध्ये जगामध्ये पुढे देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती अमेरिका देश आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन घेतली जाते। आमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाला चॅनल सुद्धा लावत नाही। आमचं जे अज्ञान आहे ते इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटरचं अज्ञान आणि हे समजायच्या अगोदर हे लोक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशातलं लोकतंत्र ही व्यवस्था लादलेली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हे लोकतंत्र तुम्ही वाचवण्याचं काम केलं पाहिजे आणि ते लोकतंत्र वाचवण्याची जिम्मेदारी आज या देशामध्ये आर्थिक विषमता प्रस्थापित झालेली नाही, मताच्या माध्यमातून जी समता प्रस्थापित झालेली आहे। आज देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम आहे। आरक्षणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र रंगे माध्यमातून महाराष्ट्र समाज इथला दलित इथला ओबीसी रस्त्यावरती आहे। या लोकांमध्ये विद्यार्थी ही समस्या देशाची 3.5% लोक आहेत, तर ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून होत आहे। तर आपण सर्वांना एकच या ठिकाणी मला सांगायचं आहे, 1 जानेवारी 1818 ला ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावची लढाई झाली आणि त्या 500 महाराणी ज्या पद्धतीने या पेशवाई त्या लोकशाहीच्या माध्यमामध्ये हे आंदोलन आपल्याला लोकशाही पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आपल्याला आंबेडकर लंडनला शिकत असताना ज्यावेळेस त्यांना भीमा कोरेगावचा एव्हिडन्स त्या ठिकाणी सापडला त्यावेळेस बाबासाहेब त्या अडाणी लोकांना सॅल्यूट मारतात, पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया असं म्हणतात। तर या देशाची ये पढ़े आंदोलन ज्यादा देर तक ये लड़ाई लड़ने की जरूरत नहीं है, बचना है। अगर तो इस देश के अंदर के सभी SC ST OBC और मूल निवासी लोगों को इकट्ठा तो आपण जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त त्या बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला लागले तर तिथं बळाचा वापर करून त्या लोकांना घेऊ दिलेलं नाही। आंदोलन महादेव जानकर नावाचे जे काय त्यांनी बोलताना सांगितलं की मी कांशीराम साहेबांच्या टीम मध्ये एकदा एक लक्षात घ्या, 25 डिसेंबरला आता ही मनुस्मृती जाळलेली आहे, तर ही मनुस्मृतीचा राग त्या लोकांना आणखीन पण आहे। ते लोक काय करायला लागलेत, पुन्हा मनुस्मृती प्रस्थापित करतात। आपल्या भारतीय लोकशाही मग सरांनी सांगितलं बोलताना की 800 वर्ष अमेरिकेमध्ये लोकशाही आहे, 4 वर्ष ही लोकशाही टिकली पाहिजे। बौद्ध स्थळांवरती ब्राह्मणांचं आक्रमण आहे, बुद्ध गयावरचं आक्रमण, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या स्थळ आंदोलन आणि आम्ही इथं काय करायचं बदलण्याचं काम आपल्याला करायचं आहे। मित्रांनो, राजाच्या पोटातून आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा आहे। तर मी पुन्हा एकदा माझ्या सर्व भीमा कोरेगावच्या वंशात असणाऱ्या सर्व लोकांना विनंती करत आहे की पुन्हा एकदा ही लढाई लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाला अनुसरून लोकशाही माध्यमातून आपल्याला हे आंदोलन चालवायचं आहे। बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सह्याच्या मोहिमेचं डिक्लेरेशन पुण्यातून केलेलं आहे। 16 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत जास्तीत सह्या त्याच्यावरती झाल्या पाहिजे। मित्रांनो, आपण आनंद शिंदेचं गाणं न्यायालयात तरी जाई आपल्याला
न्यायालय सुद्धा या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमामध्ये बोलत नाही, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बोलत नाही. या देशाची व्यवस्था सगळीची सगळी आता काय झालेली आहे, फटीक झालेली आहे. तर बंधूंनो लक्षात ठेवा, येणारा काळ फार खतरनाक आहे. बाबासाहेब आंबेडकरांची 4 लेकरांची आहुती याच्यामध्ये गेलेली आहे आणि आपल्याला हे सगळं आंदोलन त्यांच्या लेकरांसाठी नाही करायचं, तर हे आंदोलन आपल्याला आपल्या लेकरांसाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या समाजासाठी हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. माझी सर्व समाजाला विनंती आहे, तन मन धनाने आपण कोणताही युगो मनामध्ये न ठेवता आपण सर्वांनी, बाळासाहेब आंबेडकर करत असतील, खासदार रामदास आठवले करत असतील, वामन मेश्राम साहेब करत असतील, बहीण मायावतीजी करत असतील, या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या विरोधामध्ये जे जे आंदोलन करत असतील त्याला, या आंदोलनाला आपण सर्वांनी साथ सहयोग कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.